रिपोर्ट रायटिंग लिहायला खूप अवघड जाते, काहीतरी युक्ती सांगा मॅडम. चला तर आज पाहूया न्यूज रिपोर्ट साठी एक भन्नाट अशी युक्ती. या युक्तीच्या मदतीने तुम्हाला सोपं पण जाणार आहे आणि मार्क्स पण जास्त पडणार आहेत. चला बघूया. तर पहा, तुम्हाला माहिती आहे रिपोर्ट रायटिंग कशा पद्धतीने लिहायची. आपल्याला काही क्वेश्चन मध्ये काही पॉइंट्स येतात, ते पॉइंट्स कोणते असतात आणि ते कसे लिहायचे. सुरुवात करूया आपण. हा आहे त्याचा फॉर्मॅट. तर हा फॉर्मॅट जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला लिहिणं खूप सोपं जाईल. मी उदाहरणासहित पण सांगणार आहे. बघा, सुरुवात असणार आहे तुमची हेडलाईनने. म्हणजे तुम्हाला जे शीर्षक दिलेलं आहे, हेडलाईन दिलेली आहे, टायटल दिलेलं आहे, ते तुम्हाला इथे मध्यभागी लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाय द स्टाफ रिपोर्टर, याच्यामध्ये बायच्या नंतर तुम्हाला इथे त्या रिपोर्टरचं एखादं नाव इमॅजिन करा आणि ते नाव तिथे लिहा. किंवा नाव नाही लिहिलं तर फक्त बाय स्टाफ रिपोर्टर असंही तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आपल्याला एक ओळ सोडायची आहे आणि याच्या पुढे आपल्याला प्लेस म्हणजे ती घटना कुठे घडली ते आपल्याला लिहायचं आहे. किंवा त्या रिपोर्टर जिथून ती न्यूज लिहित आहे त्या ठिकाणाचं म्हणजे जिल्ह्याचं नाव वगैरे. किंवा तुम्ही प्लेस नेम लिहू शकता. त्याचबरोबर इथे तारीख टाकायची आहे, डेट लिहायची आहे. त्यानंतर पुन्हा पहा, इथे तुम्हाला एक वन लाईन ब्लँक सोडलेली दिसेल. त्यानंतर मेन पॉइंट सुरू होतो आपला बॉडी. ओके, बॉडी. आता बॉडी मध्ये नेमकं काय लिहायचं असतं तर याच्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन करायचंय. पण इंट्रोडक्शन म्हणजे नेमकं काय लिहू मॅडम, तर इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला एक्सप्लेन काय करायचंय की ती जी घटना असते जी आपल्याला न्यूज साठी दिलेली असते हेडलाईन, तर ती घटना का घडली, त्याच्यामध्ये काय आहे, केव्हा घडली आणि कोठे घडली याचे उत्तर लिहा त्याच्यामध्ये. ओके, सो हे झालं तुमचं एक्सप्लेनेशन. त्यानंतर पुन्हा पॅराग्राफ चेंज करू शकता तुम्ही. मेन कॉन्टेंट, तुमची ही जी घटना आहे त्याचा मेन कॉन्टेंट लिहायचा आहे. म्हणजे काय तर त्याविषयी अबाउट मॅटर और इव्हेंट इन डिटेल. ती जी घटना घडलेली आहे ती घटना तुम्हाला डिटेलमध्ये, थोडी डिटेलमध्ये, फार डिटेलमध्ये नाही परंतु थोडी 3 ते 4 वाक्यामध्ये तुम्हाला ती एक्सप्लेन करायची आहे. सो मेन इव्हेंट लिहाल आणि शेवटी वन लाईन पुन्हा सोडून कन्क्लुजन करायचं आहे. ओके, सो कन्क्लुजन म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतं या घटनेवरून, आपण काय करायला हवं किंवा काय प्रिकॉशन घ्यायला हवेत, काय काळजी घ्यायला हवी, तर या गोष्टी आपण घटनेबाबत लिहू शकतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मेन पॉइंट कोणते आहेत फॉर्मॅटमध्ये आपल्यासाठी. हेडलाईन, स्टाफ रिपोर्टर, डेटलाईन, प्लेस, डेटलाईन आणि इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन. ओके, एवढेच महत्वाचे पॉइंट आहेत. आता एक इन्सिडेंट घेऊन मी तुम्हाला याच मेथडनी हे सर्व लिहून दाखवते. एक स्क्रीन पहा. रिपोर्ट कशा पद्धतीने आपण लिहिलेली आहे आत्ताच सांगितलेल्या या सगळ्या मुद्द्यांच्या मदतीनं. तर पहा, सुरुवातीला आपण हेडलाईन सांगितली. सो इथे या पद्धतीने तुम्ही हेडलाईन लिहिणार आहात. तुम्ही अशा पद्धतीने त्याला बॉक्स करू शकता. त्यानंतर पहा, इथे लिहिलेलं आहे बाय द स्टाफ रिपोर्टर, वन लाईन सोडलेली आहे. त्यानंतर आपण इथे लिहिलेलं आहे प्लेस, डेट. ओके, आता त्यानंतर बघा बॉडी. बॉडीमध्ये आपल्याला वाय, व्हॉट, वेन, वेअर याच्याशी संबंधित वाक्य लिहायचे आहेत. बघा, तर मी इथे लिहिलेलं आहे, घटना लिहिलेली आहे. बघा, शॉर्ट मध्ये 10 year old बॉय राज हॅड गॉन टू अ नियर बाय विलेज, ही सेव्ड अ लिटल गर्ल. तिथे काय झालं, तो का गेला होता, तिथे काय झालं, ही सेव्ड अ लिटल गर्ल फ्रॉम ड्राउनिंग. ओके, वेअर अँड वेन याचे पण उत्तर लिहिलेले. ड्राउनिंग इन द रिव्हर यस्टरडे ऍज द रिपोर्टर रिपोर्टेड. ओके, सो इथे रिपोर्टर पाहिजे. तर बघा, अशा पद्धतीनं ती घटना का घडली, कुठे घडली, हे सर्व पॉइंट्स आपण ह्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये लिहिलेले आहेत. त्यानंतर पुन्हा वन लाईन ब्लँक सोडायची आहे. आता आपल्याला इथे जसं सांगितलं मेन कॉन्टेंट, तर आपल्याला इव्हेंट काय होती ती डिटेल मध्ये सांगायची आहे. बघा, आपल्याला इथं हेडलाईन मध्ये दिलेलं आहे 10 year old बॉय सेव्ह द ड्राउनिंग गर्ल. आता तिने ड्राउनिंग गर्लला कसं वाचवलं त्याने हे आपल्याला डिटेल मध्ये लिहायचंय. सो मी इथं त्याचे डिटेल्स दिलेले आहेत की एक 5 वर्षाची मुलगी असते, ती खेळत असते, वॉज प्लेइंग नियर द रिव्हर विथ हर मदर, आई सोबत असते ती. गर्ल्स लेग स्लिप्ड. बघा, मेन पॉइंट आता लक्षात घ्यायचा आहे की आपण हे जेव्हा लिहितो सर्व वाक्य, आता कोणते लिहायचे मी शॉर्टकट सांगितलं तुम्हाला, परंतु हे लिहित असताना कोणत्या काळात वापरायला पाहिजे, आपण कोणते काळाचे वाक्य घ्यायचे, तर पास्ट टेन्स मध्ये गोष्ट लिहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅसिव्हचे वाक्य वापरा. कारण घटना जी आहे ती कोणीतरी सांगितलेली असते आणि त्याचा रिपोर्ट रायटिंग हा तिसराच म्हणजे रिपोर्टर करत असतो. त्यासाठी आपल्याला पास्ट टेन्स आणि पॅसिव्ह व्हॉइस ह्या 2 गोष्टी वापरायच्या आहेत. जे की तुम्हाला इथे पण दिसते बघा की माझे वाक्य जे आहेत पाहायचे, ही सेव्ड पास्ट टेन्स मध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मधले वाक्य सुद्धा इथे दिसतील.
सो बघा जसं की सी वॉज गिवन फर्स्ट एड, सी वॉज पुल्ड आउट, हे पॅसिव्हचे वाक्य आहेत. सी वॉज पुल्ड आउट, तिला बाहेर काढण्यात आलं, तिला फर्स्ट एड देण्यात आलं, तिला प्राथमिक उपचार देण्यात आले. सो सी वॉज पुल्ड आउट, सी वॉज गिवन फर्स्ट एड, असे आपण हे पॅसिव्ह व्हॉइस वापरलेलं आहे. सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा एंड सांगितलेलं आहे आपल्याला कन्क्लुजन. सो कन्क्लुजन पहा कशा पद्धतीने लिहिले. आता मी ते दुसऱ्या पेननं लिहिलंय, परंतु ते का लिहिलेलं आहे दुसऱ्या पेननं त्याचं कारण म्हणजे तुम्हाला ओळखू यावं म्हणून. पण तुम्ही मात्र एकच पेन वापरा. बघा एंड कसा केलेला आहे, कन्क्लुजन काढलेलं आहे. एव्हरीवन प्रेज्ड राज, दे ऑल वर व्हेरी हॅपी, है ना. वी शुड टेक केअर ऑफ स्मॉल वन्स. कन्क्लुजन आपण काढलेलं आहे की वी शुड टेक केअर ऑफ स्मॉल वन्स. आता आईसोबत बाळ होतं लहान 4-5 वर्षाचं, म्हणून ते वाचलं, कोणीतरी वाचवलं म्हणून. सो वी शुड टेक केअर ऑफ स्मॉल वन्स असं आपण याचं कन्क्लुजन सुद्धा इथे लिहिलेलं आहे, निष्कर्ष लिहिलेला आहे. सो अशा पद्धतीने बघा तुमची रिपोर्ट जी आहे ती आपल्याला लिहायची आहे. काहींना वाटेल ही रिपोर्ट खूप छोटी आहे. सो छोटी नाही, याला अगदी बिलकुल बिनधास्त तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स पडतात. सो तुम्हाला इथे हेडलाईनलाच 1 मार्क असतो. तुम्ही हेडलाईन प्रॉपर लिहिली की तुम्हाला 1 मार्क मिळतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बॉडी ऑफ द लेटर, बॉडी ऑफ द पॉइंट आहेत आपले न्यूजचे. सो आपण हे जे सर्व पॉइंट आहेत हे सर्व पॉइंट लिहिले आपण की इथे आपल्याला 2 मार्क पडतात. कन्क्लुजन, प्रॉपर कन्क्लुजन लिहिलं की इथं 1 मार्क पडतो आणि 1 मार्क हा ग्रामरसाठी असतो. सो अशा पद्धतीने ही मार्किंग स्कीम असते. सो एवढं जरी लिहिलं तरी सुद्धा बेस्ट राहील. फक्त मी सांगितल्याप्रमाणे ब्लँक लाईन जरूर सोडा, कारण हा न्यू फॉर्मॅट आहे. सो पॅरेग्राफ चेंज करत असताना ब्लँक लाईन सोडायची आहे. आणि अजून तुम्ही आपले व्हिडिओ इतरही पाहिले नाहीत, मराठीचे सुद्धा उपयोजित लेखनचे, आदर्श उत्तरपत्रिका, मराठीच्या, इंग्रजीच्या, प्रेझेंटेशन, दोन्ही पेपर्सचे हे सगळे व्हिडिओज आपण टाकत आहोत, टाकलेले आहेत ऑलरेडी. सो याच्यावरचा न्यूज रिपोर्टचा सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी सुद्धा आहे. सो त्यातही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपयोजित लेखन रायटिंग स्किल मिळतील. सो तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, हे सर्व तुम्हाला आपल्या एकाच चॅनलवर मिळणार आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक जरूर करा, लाईक केलं नसेल हाईप पण करा. आणि हो, सर्वांना शेअर करायला विसरू नका, कारण यासारखी महत्वपूर्ण माहिती अगदी कमी वेळेमध्ये आपण देत असतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.